उत्पादकांच्या बोनसवरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार कमालीचे आक्रमक झाले। धान बोनसवरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला धारेवर धरलाय। धान उत्पादकांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस जाहीर करा असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय। आणि या अधिवेशनाची सुरुवात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन करायची आहे की अध्यक्ष महाराज फक्त बैठका घेऊ, चर्चा करू। अध्यक्ष महाराज हे योग्य नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा निर्णय अपेक्षित आहे। शेवटी विधानसभेत जेव्हा लक्षवेधी केले जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज। इथं असं उत्तर अपेक्षित नाही आहे। अचानक एखादा उपप्रश्न आला आणि या उपप्रश्नाची माहिती जर सरकारकडे नसेल त्याच्यावर निर्णय हा नंतर केला जातो। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ, नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे। हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज। तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा। आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे। आणि पहिलीच लक्षवेधी धर्मचक्र प्रवर्तनाय माननीय मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही। जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना। एवढं लपवून छपवून यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही। आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देण्याची घोषणा करा। अध्यक्ष महोदय, बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल। सुधीर भाऊ कारण शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते, शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते। अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारा अपेक्षित नाही आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो, शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे। यांना माहिती आहे ना, हे असं सांगता की एजंट नोंदणी करतात।